इथं 2 सेकंद दिसतात ना, याचा अर्थ 2 सेकंदामध्येच तुम्ही सोडवाल ही आपली गॅरंटी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला. बोट व प्रवाह या मुद्द्यावर कसाही प्रश्न असू द्या, कितीही मोठा प्रश्न असू द्या, कोणत्याही परीक्षेमध्ये आलेला असू द्या, सर्व टाईप आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि विशेष म्हणजे केवळ 2 सेकंदाची शॉर्ट ट्रिक तुम्हाला सर्व टाईपची मिळणार आहे. हमखास तुम्ही आज एक मार्क घेऊन जाणार आहात मित्रांनो, कारण आजचा मुद्दा फार महत्वाचा आहे. बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग या पहिल्या टाईपवर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जात असतो. हा लय ठोस काय. एका बोटीचा शांत पाण्यातील वेग 10 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आहे. तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग आपल्याला विचारला गेलेला आहे. विचार करा ना तुम्ही, एमपीएससी कंबाईन एक्झाम 2018 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तलाठी भरती हाच प्रश्न त्यांनी कॉपी केला 2019 मध्ये. विशेष म्हणजे पोलीस भरतीने सुद्धा हाच प्रश्न कॉपी केला आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये 5 पेक्षा अधिक वेळा एकच प्रश्न पर्याय न बदलता कॉपी झालेला आहे. विचार करा याच पॅटर्नवर किती मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारला गेला असेल. प्रश्न बघा ना, एका बोटीचा शांत पाण्यातील वेग 10 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे शांत पाणी जर असेल तर एका तासामध्ये 10 किलोमीटर एवढा प्रवास करत असते ती बोट आणि प्रवाहाचा वेग हा 2 किलोमीटर प्रति तास आहे. तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग आपल्याला विचारला गेला. प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग याचा अर्थ त्यामध्ये प्रवाहाचा वेग सुद्धा मिळावा लागेल. म्हणजेच 10 किलोमीटर आणि 2 किलोमीटर प्रति तास हे दोन्ही मिसळले की आपल्याला आपलं उत्तर मिळत असतं. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, 10 किलोमीटर प्रति तास अधिक 2 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाचा वेग त्यामध्ये मिळवला तर होतो किती, 12 किलोमीटर प्रति तास. म्हणजेच पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पेन सुद्धा उचलणार नाही अनेक प्रश्नांमध्ये मी सोन्या. अशा प्रकारच्या शॉर्ट ट्रिक तुझ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. बघा पुढचा, आणि प्रत्येक टाईप सोबत मी स्वतः 2 प्रश्न समाविष्ट केलेले असतात. तुला सुद्धा तेच करायचं. आजपर्यंत जेवढे व्हिडिओ घेतलेले आहेत आपल्या या चॅनलवर, सगळ्या व्हिडिओ मधील जेवढ्या टाईप आपण कव्हर केलेले आहेत, प्रत्येक टाईपसाठी तू स्वतः 1 किंवा 2 प्रश्न तयार कर आणि हे प्रश्न प्रत्यक्षात तुझ्या वहीमध्ये लिहून घे सोन्या. तू परीक्षा हॉलमध्ये बसशील त्यावेळेस माझं नाव काढशील. हमखास तुला फायदा होईल. प्रॅक्टिस करणं फार गरजेचं असतं ह्या शॉर्ट ट्रिकची. एका बोटीचा शांत पाण्यातील वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग आपल्याला विचारला गेलेला आहे. याचा अर्थ तिचा जो मुख्य वेग आहे शांत पाण्यातील, त्यामध्ये प्रवाहाचा वेग जर आपण मिसळला तर प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग आपल्याला त्या बोटीचा मिळत असतो. म्हणजेच 12 अधिक 3 आपल्याला करायचे. याच्यासाठी अजून काय कन्सेप्ट समजून सांगणार. कन्सेप्ट जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर आगामी काळात आपण लाईव्ह सुद्धा घेणार आहोत. त्या लाईव्ह मध्ये चांगल्या प्रकारे कन्सेप्ट सुद्धा समजून सांगेल मी तुम्हाला. परंतु मला नाही वाटत या मुद्द्यासाठी कन्सेप्ट अजून लागणार आहे. 12 अधिक 3 होतात किती, 15. बस हेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तशाच प्रकारचा पुढचा प्रश्न बघा. एका बोटीचा शांत पाण्यातील वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे. तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग, बस तुम्हाला बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग काढण्यासाठी स्वतः बोटीचा जेवढा वेग शांत पाण्यातील आणि प्रवाहाचा जेवढा वेग आहे हे दोन्ही मिसळावे लागतील. त्यावेळेस प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती आहे तो काढता येईल. म्हणजे 60 अधिक 15 जर तुम्ही केले तर होतात 75. बस आपल्याला आपलं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता दुसरी टाईप, तुम्हाला या दुसऱ्या टाईपवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जात असतात बघा. बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग आता आपल्याला काढायचा आहे. मग विरुद्ध दिशेने काढत असताना नेमकं काय विचारलं जात असतं. एका बोटीचा शांत पाण्यातील वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. तर बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग काढत असताना केवळ आणि केवळ दोघांमधील फरक काढायचा असतो. कारण विरुद्ध दिशेने जाते याचा अर्थ जो प्रवाहाचा वेग आहे तो मायनस करावा लागेल की नाही. प्रमुख बोटीचा जेवढा काही वेग आहे ना शांत पाण्यातील, त्यामधून प्रवाहाचा वेग मायनस केल्यानंतर आपल्याला आपलं उत्तर मिळत असतं. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ती बोट जाईल. आणि हाच प्रश्न बघा तलाठीने 2014 ला विचारला होता. हाच प्रश्न तलाठीनेच 2017 मध्ये रिपीट केला. जिल्हा परिषदेने 2019, नगर परिषद 2019-2023, म्हणजे एकूण नगर परिषदेच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ज्या परीक्षा झाल्या ना टीसीएसने घेतल्या होत्या त्यांनी सुद्धा रिपीट केलेले. तुम्ही म्हणता की टीसीएस पॅटर्न वेगळं असतं, जिल्हा निवड समितीचे पॅटर्न वेगळे असतात, असं काही नाहीये. एखादी परीक्षा होत असते ना तर तीच परीक्षा यापूर्वी केव्हा झाली होती, त्याचे कशा प्रकारे पॅटर्न होते ते पॅटर्न फॉलो केले जात असतात प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांकडून. मी तुम्हाला फसवत नाहीये मित्रांनो. 70+ परीक्षा दिल्यानंतर तुमच्या समोर आलेले आणि त्यापैकी 5 परीक्षांमध्ये आपलं नाव आहे. त्यानंतर मी तुमच्या समोर आलेलो. विश्वास ठेवायचा ठेवा, नाही ठेवला काय फरक पडत नाही सान्या. सगळं काय तुला फ्री मध्ये मिळतंय. घ्यायचं असेल घे, नाही घ्यायचं स्किप मारून टाक, लोड घेऊ नको. परंतु कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये त्या ठिकाणी आता तलाठीची परीक्षा होते ना एमपीएससी घेते, तर 100 प्रश्न एका तासामध्ये तुम्हाला सोडवायचे. पूर्व परीक्षा 100 प्रश्न एका तासामध्ये म्हटलं तर या प्रश्नासाठी अजून असं आडवं उभं जाण्यापेक्षा सरळ सरळ मार्ग जाणं फार गरजेचं असतं. एका बोटीचा शांत पाण्यातील वेग 15 किलोमीटर आहे ना आणि प्रवाहाच्या दिशेने जर गेली ती तर प्रवाह आणि शांत पाण्याचा वेग दोन्ही मिसळावे लागतील. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं म्हटलं तर दोघांमधील फरक काढावा लागेल.
डायरेक्टली किती येतोय 12, हेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि याच टाईपवर अजून मी स्वतः 2 प्रश्न बनवलेले आहेत. एका बोटीचा शांत पाण्यातील वेग 18 किलोमीटर प्रति तास असून प्रवाहाचा वेग 8 किलोमीटर प्रति तास आहे, तर बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग. दोघांमधील फरक काढा. लोड घेऊ नको सोन्या, लय ठुसके प्रश्न असतात अशाच प्रकारचे. 18 आणि 8, आणि तुझ्या मास्टरला सुद्धा तू दाखव, तो तुला अगोदर एक्सप्लेनेशन देईल. त्यानंतर मग प्रवाहाचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, या दोन्ही गोष्टींचं आकडे समोर ठेवशील. अरे गरजेचंच नाहीये त्या आकड्या तिथपर्यंत पोहोचण्याची गरजच नाहीये. मुळात मी हे ज्या ज्या ठिकाणी बघितलं ना, ज्या ज्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न बघितले, सगळ्या पुस्तकांमध्ये एक्सप्लेनेशन दिलं गेलेलं आहे. मोठी गणितीय क्रिया करायचा प्रयत्न केला गेलेला आहे. सोप्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. गणित एवढा सोपा विषय कुठलाच नाहीये, आणि बुद्धिमत्ता सुद्धा लय ठुसका प्रश्न आहे, म्हणजे त्यावर सुद्धा लय ठुसके प्रश्न येत असतात. 18 आणि 8 या दोघांमधील फरक काढला की आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग मिळत असतो. ठीक आहे, म्हणजेच किती येणार? 10. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता पुढची लगेच टाईप बघूया आपण. पुढची टाईप बघण्यापूर्वी अजून एक प्रश्न आहे बघा. याच टाईपचा एका बोटीचा शांत पाण्यातील वेग 27 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग हा 9 किलोमीटर प्रति तास आहे. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तिला जायचे, याचा अर्थ प्रवाहाचा वेग हा तिच्या मुख्य प्रवाहापासून मायनस करावा लागेल. म्हणजे 27 मधून जर मी 9 मायनस केले की मला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा वेग जो आहे ना बोटीचा, तो मिळेल. याचा अर्थ मला 18 हा वेग मिळाला. दोघांमधील फरक काढायचा. मी पेनच उचलला नाहीये बघ ना, व्हिडिओ किती वेळ झाला सुरू होऊन, एकही प्रश्नाला मी पेन उचललेलं नाहीये. तुला त्याच ठिकाणी सांगतोय वक्ताशनी, म्हटलं तर वक्ताशनी असतं. दोघांमधील फरक म्हणजेच किती? पर्याय क्रमांक बी. आता पुढची टाईप आपण लगेच बघणार आहोत. शांत पाण्यातील बोटीचा वेग, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो. प्रश्न अशा प्रकारे असतो. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 16 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे आपल्याला प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग सुद्धा बोटीचा दिला गेलेला आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला सुद्धा वेग दिला गेलेला आहे. आगामी काळात आपण ज्यावेळेस लाईव्ह घेणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला या ठिकाणी डायग्राम सहित दाखवणार आहे. लोड घेऊ नका. फक्त आत्ता व्हिडिओ आवडत असेल तर लाईक ठोकून द्या. खाली तशा प्रकारे तुम्हाला कमेंट करायच्या. या व्हिडिओच्या खाली कमीत कमी 100+ कमेंट गेले आणि हा व्हिडिओ 10,000+ व्ह्यूज पर्यंत गेला. तुझ्याकडून मला याविषयी म्हणजे या व्यतिरिक्त अजून काही नको सारे आयुष्यामध्ये ओके मध्ये थँक्यू दिलेलं. मी केव्हाच यासाठी चार्ज करणार नाही. सगळं काही फ्री मध्ये असेल. तुला फक्त सबस्क्राईब ठोकायचे, लाईक ठोकायचे, हाईप सुद्धा करायचे आणि खाली कमेंट करायची की आजचा व्हिडिओ कसा होता. बाकी आगामी काळात आपण अजून एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे घेणार आहोत. 16 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर प्रति तास, तर शांत पाण्यातील बोटीचा वेग आपल्याला विचारला गेलेला आहे. अशा गणितांमध्ये काय करायचं असतं लक्षपूर्वक बघा. 10 आणि 16 यांच्या दरम्यानची मधोमध असलेली संख्या शोधायची असते किंवा मग सरासरी काढायची असते. सरासरी काढली तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं. डायरेक्टली 16 आणि 10 या दोघांची जर आपण बेरीज केली तर होते किती? 26. आणि 26 भागिले जर 2 केले, कारण 2 संख्या आहेत. सरासरी काढत असताना जेवढ्या संख्या असतात की नाही त्या संख्या सगळ्या म्हणजे एकूण संख्या जेवढ्या असतात तेवढा अंक खाली लिहायचं असतो छेदस्थानी. याचा अर्थ 16 अधिक 10 म्हणजे होतात 26 आणि 26 भागिले 2 जर तुम्ही केले तर या दोन्ही संख्यांची तुम्हाला सरासरी मिळत असते. 26 भागिले 2 गेले तर किती होतात? 13×2 26 होतात की नाही. याचा अर्थ शांत पाण्यातील त्या बोटीचा वेग आहे 13 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या दिशेने तिचा वेग आहे 16 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तिचा वेग आहे 10 किलोमीटर प्रति तास. तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि हा प्रश्न नगर परिषद 2019, त्याच नगर परिषदेने पुन्हा अजून 2023ला हाच प्रश्न रिपीट केला होता. हे सगळं काही कंसात दाखवण्याचं तात्पर्य एवढंच आहे साऱ्या की प्रश्न पॅटर्न बदलत नाही. अनेक प्रश्न डायरेक्टली रिपीट होत असतात किंवा मग त्याच पॅटर्नवर आकडे बदलून विचारले जात असतात. त्यासाठी खास करून मी प्रत्येक टाईप सोबत 2 प्रश्न समाविष्ट करतोय. तुला सुद्धा एक कमीत कमी प्रश्न सोडवायचे, जास्तीत जास्त 2 प्रश्न सोडवायचे. झालं, लोड घेऊ नको. आणि यासाठी एक वही बनव. त्या वहीला नाव दे आपलं मेंटॉस जिंदगी. आम जिंदगीमध्ये आपण प्रश्न सोडवत नाही. आजपर्यंत जेवढे गणित तुझ्या पर्यंत मी व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन देऊन पोहोचलेलो आहे गणित घेऊन, त्यामध्ये मी केव्हाच सूत्राचा वापर केला नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी केला नाहीये, पण तुला सुद्धा करू देणार नाही. 2026 म्हटलं तर ही क्रांती घडवायची गणित व बुद्धिमत्तेमध्ये. केवळ तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त अजून तुझ्याकडून काही नको. बघ ना, हाच प्रश्न 2 वेळा नगर परिषदेने विचारला गेलाय. म्हाडाने 2022ला विचारला गेला होता. एमपीएससी ग्रुप सी ने 2019ला प्रश्न विचारला गेला होता. आणि या व्यतिरिक्त अजून तलाठीने 2023 मध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलाय. 6+ वेळा रिपीट झालेला हाच प्रश्न वेगवेगळ्या अजून परीक्षांमध्ये. 2023 मध्ये जे झालते की नाही एकूण 57 शिफ्टमध्ये तलाठी, आणि ते जरी TCS ने घेतले असतील तरी सुद्धा त्यातले अनेक प्रश्न तुम्हाला आता एमपीएससी मध्ये दिसतील. पॅटर्न बदलत नाही गणित बुद्धिमत्तेचा, मराठी व्याकरणाचा, इंग्रजी व्याकरणाचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, GS GK अपडेटेड माहिती विचारली जात असते.
मग या दोघांमध्ये काय करायचंय आपल्याला? बस दोघांची सरासरी काढायची. तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय. जर आपल्याला प्रवाहाच्या दिशेने असलेला बोटीचा वेग दिला असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा आपल्याला वेग दिला असेल, तर दोघांमधील केवळ सरासरी तुम्हाला काढायची आहे. सरासरी काढत असताना 16 आणि 10 या दोघांची जर आपण बेरीज केली तर होते 26 आणि 26/2 जर तुम्ही केले, मला तुमचं उत्तर मिळतंय 13. या प्रश्नाचं योग्य उत्तर कळालं नसेल, लोड घेऊ नको. पुन्हा अजून तशाच प्रकारचे 2 प्रश्न घेऊन आलेलो आहे. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 20 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर प्रति तास आहे. तर या दोन्ही संख्यांच्या मधोमध असलेली संख्या शोधायची. याचा अर्थ या दोन्ही संख्यांची सरासरी शोधायची. मधोमध असलेली संख्या म्हणजे 20 - 2 जर मी केले तर मला 18 मिळतात आणि 16 + 2 जर मी केले तर मला 18 मिळत असतात. मधोमध संख्या कुठली आहे? तर इथे अधिक केले आणि इथे वजा केले 2 ने तर मला तीच संख्या मिळते. याचा अर्थ तीच संख्या मधोमध्ये आणि तीच संख्या या दोन्ही संख्यांचं सरासरी सुद्धा आहे. सरासरीसाठी सुद्धा यापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला, मला एकदा बघावं लागेल. जर बनवला असेल तर आगामी काळात घेईल सोन्या. आणि प्रत्येक व्हिडिओचे 2 भाग सुद्धा येणार आहे. परंतु याचा दुसरा भाग आणायचीच गरज नाहीये, कारण याचे जास्त टाईप नाहीयेत, मोजकेच आहेत. आणि आजचा सुद्धा व्हिडिओ फार जास्त मोठा नसणार आहे. तर शांत पाण्यातील बोटीचा वेग आपल्याला विचारला गेलेला. याचा अर्थ दोघांमध्ये सरासरी काढायची. 20 आणि 16 या दोघांची बेरीज जर आपण केली तर होते 36 आणि 36/2 जर आपण केले तर होतात किती? 18. अजूनही मी पेनचा वापर केला नाहीये. 18 किलोमीटर प्रति तास. प्रश्न वाचत असताना उत्तर काढायचे असतात. एवढी प्रॅक्टिस करायची असते. आणि ज्या ज्या टाईप दिलेल्या आहेत त्याची केवळ प्रॅक्टिस कर. त्या ठिकाणी तू हाहाकार माजवशील परीक्षा हॉलमध्ये सोन्या. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 30 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 किलोमीटर प्रति तास आहे. आणि आपल्याला विचारलं गेलेलं शांत पाण्यातील बोटीचा वेग. याचा अर्थ दोघांची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर छेदस्थानी 2 लिहायचे असतात. म्हणजे या दोन्ही संख्यांची आपल्याला सरासरी काढायची असते किंवा या दोन्ही संख्यांच्या मधली संख्या काढायची असते. जसं की 30 - मी 5 केले तर येतात 25. याचा अर्थ 25 अधिक 20 अधिक 5 जर मी केले तर 25 येत असतील तर 25 हीच दोन्ही संख्यांची मधली संख्या आहे. किंवा मग डायरेक्टली सरासरी काढ. जर तुला ते किचकट वाटत असेल तर 30 आणि 20 या दोघांची बेरीज केली तर 50 होत असते. 50/2 जर आपण केले तर होतात किती? 25. रेकॉर्ड केलाय सोन्या, रेकॉर्ड, की पेनचा अजूनही वापर केला गेलेला नाहीये. याचा अर्थ काय झालं? 30 आणि 20 होतात 50. 50/2 केले तर 25. म्हणजेच तिचा शांत पाण्यातील वेग आहे तो म्हणजे 25 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 30 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग तो म्हणजे 20 किलोमीटर प्रति तास. मग सर प्रवाहाचा नेमका वेग किती आहे? अरे एकही टाईप स्किप केलेला नाहीये, सगळ्या कव्हर करायच्यात आपल्याला. याचं योग्य उत्तर काय? तर पर्याय क्रमांक डी. मग आता येतो प्रश्न प्रवाहाचा वेग किती. आणि याच्यावर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारले जात असतात. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 20 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग एकूण 12 किलोमीटर प्रति तास आहे. एकदा फक्त मला बघू द्या रेकॉर्डिंग होते का, कारण अजून फक्त 2-3 टाईप राहिलेले आहेत. जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे हा. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 20 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे. तर प्रवाहाचा वेग आपल्याला विचारला गेलेला आहे. अशा वेळेस काय करायचं असतं? आता मला पेन पहिल्यांदा वापरून तुला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल, जेणेकरून मग पुढचे तुला पेनची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. तुला काय करायचंय सोन्या? या दोघांमधील फरक काढायचा आहे. दोघांमधील फरक किती येतो? तर तो येतो 20 आणि 12 म्हणजे 8चा फरक येत असतो. 20 मधून 12 वजा केले तर 8 आणि 8चे निम्मे केले की तुला प्रवाहाचा वेग मिळत असतो. 8चे निम्मे केले तर प्रवाहाचा वेग येतोय किती? पर्याय क्रमांक सी. अजूनही पेन वापरलेला नाहीये सोन्या. 8चे निम्मे केले तर येतो किती? पर्याय क्रमांक 4 सी म्हणजे 4 किलोमीटर प्रति तास. म्हणजेच काय झालं? तर प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर आहे प्रति तास. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग आहे 20 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 किलोमीटर प्रति तास आहे. आणि त्या बोटीचा प्रत्यक्षात शांत पाण्यातील वेग काढायचा असेल तर 20 - 4 जर तुम्ही केले तर होतात किती? 16. म्हणजे आपण सगळे काढलेले. प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 20 किलोमीटर प्रति तास, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग 12 किलोमीटर प्रति तास, पाण्याचा वेग हा 4 किलोमीटर प्रति तास आणि शांत पाण्यातील त्या बोटीचा वेग हा 16 किलोमीटर प्रति तास. हा प्रश्न पोलीस भरती 2017, 2019, 2023, 2025 अरे हाच पॅटर्न जर पोलीस भरतीला रिपीट होत असेल साऱ्या तर 2-3 प्रश्न अशा प्रकारचे सोडव ना, तुला 1 मार्क मिळतोय ना इथून. बाकी जिल्हा परिषद 2019, नगर परिषद 2023 एकच प्रश्न रिपीट झालेला आहे. मला नवल वाटतं प्रश्नपत्रिका बनवणारा लोन घेत नाही, तो डायरेक्टली मागच्या प्रश्नपत्रिका आणि त्यातील प्रश्न डायरेक्टली रिपीट करत असतो. तू कशाला लोड घेतोय येड्या? ठुसके प्रश्न असतात हे. महारा भरती 2021 आणि 5 वेळा हा प्रश्न जर रिपीट झाला असेल या व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, म्हणजेच आपल्याला 2-3 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मग घ्या पुढचा प्रश्न. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 18 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग हा 14 किलोमीटर प्रति तास आहे.
मी तुम्हाला काय सांगितलंय, ज्या वेळेस आपल्याला त्या बोटीचा शांत पाण्यातील वेग काढायचा असतो त्यावेळेस या दोन्ही संख्यांची सरासरी काढायची असते किंवा मग मधली संख्या काढायची असते. जसं की 18 मधून 2 वजा केले तर येतात 16 आणि 14 मध्ये जर मी 2 मिसळले तरी सुद्धा 16 येत असतात. याचा अर्थ त्या बोटीचा शांत पाण्यातील वेग मला मिळाला 16, प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग मला मिळाला 18, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग मला मिळाला 14 आणि आता मला काढायचा आहे की शांत पाण्यातील वेग नाही सॉरी काय प्रवाहाचा वेग मला काढायचा आहे. तर या दोघांमधील फरक काढायचा मी, तो येतोय 4 आणि 4चे मी निम्मे केले तर मला प्रवाहाचा वेग मिळतोय. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे किंवा डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 किलोमीटर प्रति तास. अशा प्रकारे असतं अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये बोट आणि प्रवाह यावर तुम्हाला अशा प्रकारे कोणीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. मला नवल वाटतं हा एवढा ठुसका मुद्दा कशाला असं आडवं खायचं शिकवतात मला हेच कळत नाही. आणि हे आतापर्यंत जेवढे मी प्रश्न घेतलेले आहेत ना हेच प्रश्न कव्हर करण्यासाठी कमीत कमी 2 तास घातले असते. प्रत्येक प्रश्न उगच एक्सप्लेनेशन देऊ तुला उगच किचकट बनवू आणि त्या ठिकाणी तू बघत असतो सोन्या त्या ठिकाणी ठुसक्या व्हिडिओला एवढे मोठे लाईक असतं तर या ठिकाणी हक्काने तुला लाईक मागतोय. तू लाईक करत असताना 10 वेळा विचार करत असतो. कमेंट सगळ्यांनी करायचे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये अक्षरशः हाहाकार माजवायचा आहे. बघूया किती कमेंट येत असतात विद्यार्थ्यांचे. आणि हाईप सुद्धा करायचंय बरं का. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 22 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग हा 12 किलोमीटर प्रति तास असल्यास प्रवाहाचा वेग आपल्याला विचारला गेला. दोघांमधील फरक काढा. 22 आणि 12 या दोघांमधील फरक याचा अर्थ आपल्याला मायनस करावे लागतील. म्हणजेच किती येणार 10 आणि 10चे निम्मे मी केले तर येतात किती 5. म्हणजेच त्या प्रवाहाचा वेग जो आहे ना तो 5 किलोमीटर मला मिळाला. जर मला शांत पाण्यातील बोटीचा वेग काढायचा असेल तर दोन्ही संख्या यामधील मधली संख्या मला काढावी लागेल. म्हणजेच 22 अधिक 12 करून छेदस्थानी 2 म्हणजेच सरासरी काढावी लागेल मला या दोन्ही संख्यांची किंवा मधली संख्या काढावी लागेल. आणि बाकी या दोन्ही तर आपल्याला वेग दिला गेलेला आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर पुन्हा नीट समजून घ्या. ज्यावेळेस आपल्याला प्रवाहाचा वेग दिलेला असतो तर त्यावेळेस या दोन्ही ज्या संख्या आहेत की नाही या संख्यांमधील फरक काढायचा आणि डिवायडेड बाय 2 करायचं असतं म्हणजेच 5. रेकॉर्ड केलाय गणित एक्सप्लेनेशन देत असताना पेनचा वापर केला गेलेला नाही अजूनही. आता प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेळ आतापर्यंत आपण वेग काढत होतो आता वेळ काढणार आहोत आणि वेळ काढत असताना तशाच प्रकारे शांत चित्ताने लेक्चर बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल. शांत पाण्यात बोटीचा वेग हा 9 किलोमीटर प्रति तास असून प्रवाहाचा वेग हा 3 किलोमीटर प्रति तास आहे. तर ती बोट प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर अंतर किती वेळात पार करेल. अगोदर आपल्याला त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग काढावा लागेल आणि वेग काढत असताना प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग काढत असताना तिचा जो प्रमुख वेग आहे ना शांत पाण्यातील त्यामध्ये प्रवाहाचा वेग हा मिसळावा लागेल. म्हणजेच 9 अधिक 3 केले तर होतात किती 12. आपल्याला मिळाला प्रवाहाच्या दिशेने असलेला बोटीचा वेग आणि याच प्रवाहाच्या दिशेने तिला 36 किलोमीटर अंतर पार करायचे. किती 36 किलोमीटर अंतर पार करायचे. याचा अर्थ 36 डिवायडेड बाय 12 करावे लागतील. 36 भागिले आपल्याला 12 करावे लागतील. म्हणजेच किती येणार 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36. या ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये मी केव्हाच पेनचा वापर करत नाही बरं का सोन्या. 90% प्रश्न मी असेच डोळ्याने उडवत असतो आणि तुला सुद्धा ह्याच टॅक्टिकने जावं लागणार आहे. पण तरी सुद्धा एक्सप्लेनेशन देत असताना पेनचा वापर करणं फार गरजेचं असतं कारण विद्यार्थी बेसिक पासून त्यांना एक्सप्लेनेशन द्यावं लागत असतं. पुरवठा निरीक्षक जी झाली ना 2019 ची परीक्षा हे परीक्षा लय जबरदस्त होती. त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला. म्हाडा 2021 मध्ये विचारला गेला. तलाठी 2023, एमपीएससी क्लर्क 2024 मध्ये झालेली परीक्षा तर त्यामध्ये सुद्धा माझ्या मध्ये ते 19ला मेरिट क्लोज झालं की नाही पूर्व परीक्षेचं त्यात विचारला गेलाय माझ्या मते आणि 4 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचा अर्थ वारंवार रिपीट होणार आणि आपल्याला येणं फार गरजेचं आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर कळालं नसेल तर पुन्हा एकदा नीट समजून घ्या. शांत पाण्यात बोटीचा वेग आपल्याला दिला गेलेला आहे तो आहे 9 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासामध्ये 9 किलोमीटर ती जात असते. दुसरा मुद्दा दिला आहे अजून प्रवाहाचा वेग सुद्धा आपल्याला. आता आपल्याला प्रवाहाच्या दिशेने अगोदर वेग काढायचा आहे बोटीचा. याचा अर्थ आपल्याला 9 अधिक 3 करावे लागतील कारण प्रवाहाच्या दिशेने जाते म्हणजे तिचा प्रमुख जो वेग आहे त्यामध्ये प्रवाहाचा वेग सुद्धा मिसळावा लागेल की नाही कारण त्या दिशेने ती जाते. याचा अर्थ 9 अधिक 3 म्हणजे 12 होत असतात. म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने ती जर बोट जात असेल आणि याच वेगाने तिला एकूण 36 किलोमीटर अंतर पार करायचं असेल तर तिला किती वेळ म्हणजे किती तास लागतील. तर छेदस्थानी मी 12 घेतले अंशस्थानी मी 36 घेतले
म्हणजेच 12 के 12 12 दून 24 12 त्रिक 36 म्हणजे याच वेगाने तिला 3 तास लागणार आहे प्रवाहाच्या दिशेने. बस झाला, विषय संपला. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न तो सुद्धा अशाच प्रकारचा आहे. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत हा मुद्दा तुला कळणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. सोन्या, शांत पाण्यात बोटीचा वेग 7 किलोमीटर प्रति तास असून प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. ती बोट प्रवाहाच्या दिशेने 40 किलोमीटर अंतर किती वेळात पार करेल? आतापर्यंत आपण वेग काढायचो, आता आपल्याला वेळ काढायचा. वेग आणि वेळ यामध्ये फरक असतो. प्रवाहाच्या दिशेने तिला जायचे, याचा अर्थ आपल्याला तिचा प्रमुख जो वेळ आहे तो म्हणजे 7 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 7 किलोमीटर जाते एका तासामध्ये ती. आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 3 किलोमीटर प्रति तास, म्हणजे प्रवाह 3 किलोमीटर प्रवास करते एका तासामध्ये. आणि प्रवाहाच्या दिशेनेच जर ती बोट जात असेल तर तिचा प्रमुख वेग आणि प्रवाह या दोघांना आपल्याला मिळावा लागेल. म्हणजे 7 अधिक 3 केले तर होतात किती? 10. आणि याचा अर्थ प्रवाहाच्या दिशेने 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने जर ती बोट जात असेल आणि तिला याच वेगाने एकूण 40 किलोमीटर अंतर पार करायचं असेल तर 40/10 जर आपण केले तर होतात किती? 4. म्हणजे 40 किलोमीटर अंतर तिला 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने 4 तास लागतील पूर्ण करण्यासाठी. म्हणजेच पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. एवढं स्लो जिंदगीत कवा शिकवलं नाही सोन्या, पण मला माहिती की या ठिकाणी तुला अडचण येईल. परत अजून तू खाली कमेंट करणार, त्यासाठी खास करून एवढ्या शांत चित्ताने तुला समजून सांगावं लागतंय. बघा, शांत पाण्यात बोटीचा वेग 5 किलोमीटर प्रति तास आहे, म्हणजे शांत पाण्यात 5 किलोमीटर एवढं अंतर एका तासामध्ये ती बोट पूर्ण करते. बरोबर आहे की नाही? आपल्याला प्रवाहाचा वेग सुद्धा दिला गेलेला आहे. म्हणजेच वाहती नदी जी आहे त्या वाहत्या नदीचा वेग आपल्याला दिला गेलेला आहे 4 किलोमीटर प्रति तास एवढा वेग आहे. आणि याच प्रवाहाच्या दिशेने त्या बोटीला जायचं असेल तर शांत पाण्यात जेवढा वेग असतो त्यापेक्षा जास्त वेग तिचा प्रवाहाच्या दिशेने असायला पाहिजे की नाही? याचा अर्थ प्रवाहाचा वेग सुद्धा त्यामध्ये मिळवल्यानंतर प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग आपल्याला मिळेल त्या बोटीचा. म्हणजेच 5 आणि 4 होतात किती? 9. म्हणजेच त्या बोटीचा शांत पाण्यातील वेग 5 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 9 किलोमीटर प्रति तास आहे. 9 किलोमीटर प्रति तास म्हणजेच 9 किलोमीटर प्रवास करते एका तासामध्ये. आणि याच वेगाने तिला एकूण 81 किलोमीटर पार करायचे असतील त्या बोटीला. याचा अर्थ 81/9 जर आपण केले तर आपल्याला एकूण किती तास लागतील 81 किलोमीटर पार करण्यासाठी हे मिळणार आहे. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? 81/9 केले तर 9 × 9 आणि 9 81, म्हणजेच 9 तास लागतील 81 किलोमीटर पार करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने त्या बोटीला. कळालं का तुम्हाला? तर याच्या पुढे आपण जाऊया आता. अरे बघतेस काय सोन्या, याला एक ठोकी. बघ ना, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ, आता विरुद्ध दिशेने लागणारा वेळ तोच आहे. आणि तशाच प्रकारे आपल्याला करायचंय. शांत पाण्यात यापूर्वी आपण वेग काढायचो, आता आपल्याला वेळ काढायचा. शांत पाण्यात बोटीचा वेग 12 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास. ही बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते. याचा अर्थ तिचा जो शांत पाण्यातील वेग आहे ना तो 12 किलोमीटर प्रति तास एवढा आहे आणि प्रवाहाचा वेग हा 4 किलोमीटर प्रति तास आहे. परंतु आता ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते, म्हणजे पाणी असं वाहतंय आणि ती बोट विरुद्ध दिशेने जाते. याचा अर्थ तिचा वेग कमी होणार. आणि तो कितीने कमी होणार? तर प्रवाहाचा जेवढा वेग आहे तो आपल्याला त्या शांत पाण्यातील वेग जेवढा आहे ना त्यामधून मायनस करावा लागेल. म्हणजेच 12 - 4 जर आपण केले तर होतात 8. याचा अर्थ त्या बोटीचा वेग हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किलोमीटर प्रति तास आहे. आणि याच वेगाने तिला एकूण 24 किलोमीटर अंतर पार करायचे. म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला? 24/8 आपण केले आणि गणितीय क्रिया केली की आपल्याला आपलं उत्तर मिळतं. 8 × 8 8 2 16 8 3 24, म्हणजेच 3 तास लागतील तिला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 24 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी. जर तिचा वेग शांत पाण्यातील 12 असेल आणि प्रवाहाचा वेग हा 4 किलोमीटर असेल तर मी दोघांमधील फरक काढला तो येतो किती? 8. आणि तुम्हाला हे गणित कळालं असेल तर थोडंसं पुढे पळवा. ज्यांना कळालं नाहीये त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा एवढ्या स्लो मध्ये समजून सांगतोय. एवढ्या स्लो मध्ये मी केव्हा समजून सांगत नाही सोन्या. आलं लक्षात? बघ, या ठिकाणी पोलीस भरती 2018, पुरवठा निरीक्षक 2019, तलाठी 2023 आणि 3 पेक्षा अधिक वेळा एकच प्रश्न रिपीट झालेला आहे. याचा अर्थ या पॅटर्नला किती मोठ्या प्रमाणात विचारलं गेलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं गेलेलं आहे. बघ, शांत पाण्यात बोटीचा वेग 9 किलोमीटर प्रति तास, प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास. ती बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तिला वेळ किती लागणार आहे? जर कळालं नसेल ना खरंच तर खाली कमेंट करा. लाईव्ह सेशन ज्यावेळेस आपण घेणार आहोत त्यावेळेस मी हे पुन्हा एक्सप्लेनेशन देईन, लोड घेऊ नका. आणि अख्ख्या लाईव्ह सेशन मध्ये आपण 36 ते 40
ज्या तुमच्या टाईप आहेत, ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता दोन्ही येणार, सगळे चॅप्टर आणि सगळ्यांचे टाईप आपण कव्हर करणार आहोत. रात्रीच येणार आहे सरांनी. अशाच प्रकारे शांत पाण्यात बोटीचा वेग 9 किलोमीटर प्रति तास व प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. ती बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 किलोमीटर अंतर किती वेळात पार करेल? सांगा बरं लवकर लवकर काय असेल याचं योग्य उत्तर. मी वाटलं असं 5 सेकंद थांबतो आणि 5 सेकंदामध्ये मला उत्तर द्यायचंय. तुम्ही स्वतः सोडवा, मी 5 सेकंद थांबतो, तोपर्यंत बघतो किती वेळ झालेला आहे. आणि ठुसकाय स्वान्या, शांत पाण्यात बोटीचा वेग आपल्याला विचारला गेला ना, म्हणजे तो 9 किलोमीटर आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, नाही प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर आहे. आपल्याला विरुद्ध म्हटलं तर दोघांमधील फरक करायचा. 9 आणि 3 यामधील फरक येतो 6चा, किंवा 9 वजा 6 करायचे असतात, म्हणजेच 3 करायचे असतात. म्हणजेच आपल्याला जे 6 मिळालेले ते बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग आहे आणि ह्याच वेगाने तिला एकूण 12 किलोमीटर अंतर पार करायचं. म्हणजेच 2 तास लागणार आहे. तोंडी येत असतं, पण तरी सुद्धा तुला मी एक्सप्लेनेशन देतो. मी काय केलं, 9 किलोमीटर वजा 3 किलोमीटर झाले किती? 6 किलोमीटर. म्हणजेच तिचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 किलोमीटर प्रति तास एवढा वेग आहे आणि याच वेगाने तिला एकूण 12 किलोमीटर अंतर पार करायचं असेल तर छेदस्थानी 6 येणार. 6 1 6, 6 2 12. छोट्या व्हिडिओमध्ये जास्त एक्सप्लेनेशन देता येत नाही, पण मोठमोठ्या ज्या व्हिडिओ असतात की ना लाईव्ह वगैरे, त्यामध्ये एक्सप्लेनेशन देता येत असतं. मला वेळेचं बंधन आहे सोन्या या ठिकाणी. छोटं चॅनल आहे आपलं, एकदा होऊ दे ना 10-12 हजारापर्यंत, मग बघ ना लाईव्ह धुवाधार बॅटिंग करूया आपण. शांत पाण्यातील बोटीचा वेग 12 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर. आता आपल्याला विचारलं गेलं बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याला 64 किलोमीटर पार करायचं असेल त्या बोटीला, तो वेळ किती लागणार आहे? याचा अर्थ आपल्याला अगोदर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग काढावा लागेल आणि त्यानंतर मग 64 किलोमीटर पार करण्यासाठी तिला किती वेळ लागतो हे काढावं लागेल. वेग काढण्यासाठी दोघांमधील फरक काढायचा. 12 वजा 4 होतात किती? 8. आणि 8 एवढा जर तिचा 1 तासाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग असेल, म्हणजे 8 किलोमीटर 1 तासामध्ये ती प्रवास करत असेल, तर छेदस्थानी याच्या 8 लिहून टाका. 8 8 64. म्हणजेच काय झालं? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आता मला माहित नाहीये सोने एवढं एक्सप्लेनेशन देऊन सुद्धा तुला कळालंय की नाही कळालं, परंतु वेळेचं बंधन आहे, समजून घे. पुन्हा पुन्हा मागे बघ. शांत पाण्यात लागणारा वेळ हे आता आपण टाईप नीट समजून घेणार आहोत. बघा प्रश्न काय दिसतोय, एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 8 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग तो म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास आहे. तर आपल्याला विचारलंय तर शांत पाण्यात 14 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे? शांत पाण्यातील वेग तिचा काढण्यासाठी दोघांमधील सरासरी करायची असते. 8 आणि 6 या दोघांची जर आपण बेरीज केली तर होते किती? एक तर सरासरी म्हणजे दोघांमधील मधली संख्या काढा तुम्ही, म्हणजेच 8 मधून 1 वजा केले तर 7 होत असतात आणि 6 मधून 1 वजा केले तरी सुद्धा 7 होत असतात. याचा अर्थ आपल्याला या दोघांमधील जी सरासरी आहे ती मिळाली 7, किंवा दोघांची बेरीज करा, छेदस्थानी 2 लिहा. 8 आणि 6 होतात किती बघा. प्रत्यक्षात आपण काढून बघूया. अगोदर आपल्याला वेग काढायचा आहे. कशाचा वेग काढायचा? शांत पाण्यातील तिचा वेग काढायचा आहे. प्रवाहातील दिशेचा वेग तिचा 8 किलोमीटर प्रति तास आहे, म्हणजे प्रवाहाचा वेग सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. आणि दुसरं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला असलेला वेग तिचा किती आहे? तर 6 किलोमीटर प्रति तास आहे. याचा अर्थ काय? तर त्या जहाजामधून प्रवाहाचा वेग मायनस केला गेलेला आहे 6 किलोमीटर प्रति तास म्हटलं तर. म्हणजेच काय, दोघांमधील सरासरी जर आपण काढली, म्हणजेच काय, तर 8 अधिक 6 करावे लागतील, छेदस्थानी 2 लिहावे लागतील. म्हणजेच येणार या ठिकाणी किती? तर 14/2 बेकबे या ठिकाणी येणार 7. म्हणजे तिचा वेग किती आहे? 7 किलोमीटर प्रति तास एवढा वेग आहे शांत पाण्यातील. आणि याच वेगाने एकूण 14 किलोमीटर तिला पार करायचे. म्हणजेच काय करावं लागेल? 14/7 करावे लागतील. 7 1 7, 7 2 14, 2 तास लागतील 14 किलोमीटर तिला पूर्ण करण्यासाठी. हा प्रश्न बघा ना, पोलीस भरती 2017, 2019, 2025, एमपीएससी 2018, 2021, नगर परिषद 2023. हे दाखवायचं कारण एवढंच आहे की तुम्हाला तेच प्रश्न एक तर डायरेक्टली रिपीट होत असतात, किंवा मग याच पॅटर्नवर आधारित असलेले आकडे बदलून विचारले जात असतात. त्यासाठी मी स्वतः आकडे बदलून प्रश्न सुद्धा समाविष्ट करत असतो. बघा ना, सुरुवातीला तुम्हाला कळालं नसेल तर लोड घेऊ नका. पुन्हा अजून दुसरा प्रश्न तशाच प्रकारचा. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग 10 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग 6 किलोमीटर प्रति तास. तर बोटीचा शांत पाण्यातील वेग अगोदर काढा आणि त्यानंतर मग तिचा एकदा वेग मिळाला आपल्याला, तर एकूण 32 किलोमीटर अंतर त्याच वेगाने पार करण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे ते आपल्याला काढता येते. सुरुवातीला 10 आणि 6 या दोघांमधील एक संख्या बरोबर मधली संख्या शोधायची असते. म्हणजे 10 मधून जर मी 2 वजा केले तर होतात 8 आणि 6 मध्ये 2 मिळवले तरी सुद्धा 8 होत असतात. याचा अर्थ 10 आणि 6 या दोन्ही संख्यांची सरासरी आहे 8. जर कळालं नसेल तर प्रत्यक्षात सरासरी काढून बघा. 10 आणि 6 16 होतात, 16चे निम्मे केले तर मला या दोन्ही संख्यांची सरासरी मिळते. म्हणजे 8 ही संख्या सरासरी मिळाली. याचाच अर्थ असा झाला की तिचा शांत पाण्यातील वेग हा 8 किलोमीटर प्रति तास आहे. तिचा प्रवाहाच्या दिशेने वेग हा 10 किलोमीटर प्रति तास आहे
तिचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग हा 6 किलोमीटर प्रति तास आहे आणि 8 किलोमीटर प्रति तास हा शांत पाण्यातील वेग. याच वेगाने तिला एकूण 32 किलोमीटर पार करायचे. म्हणजे 32/8 जर तुम्ही केले तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. 8 किलोमीटर एका तासामध्ये ती शांत पाण्यात प्रवास करते या गणितानुसार आणि याच वेगाने तिला 32 किलोमीटर पार करायचे. याचा अर्थ 32/8 तुम्हाला करावे लागतील. म्हणजे 8 × 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24, 8 × 4 = 32 म्हणजे 4 तास लागतील तिला एकूण 32 किलोमीटर पार करण्यासाठी शांत पाण्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं नसेल लोड घेऊ नका, अजून एक प्रश्न मी घेऊन आलेलो अशाच प्रकारचा. अजून 2 आहेत माझ्यामध्ये की नाही, एकच आहे प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचं. व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक ठोकायच्या हक्काने तुला मागतोय, हाईप करायचे, हाहाकार माजवायचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साऱ्या. केवळ तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. सगळं काय तुझ्यासाठीच आहे. ओके मध्ये थँक्यू. आपण फक्त तू मुख्य प्रवाहात ये. आयुष्यात नाव नाही घेतलं तरी चालेल, पण तुझं सिलेक्शन झालं. सर्वाधिक आनंद तुझ्या वडिलांना होणार, तुझ्या आईला होणार आणि मग नंतर तिसरा व्यक्ती असणार तो म्हणजे तुला घडवलेला शिक्षक असणार. त्या ठिकाणी अजिबात टाइमपास करायचा नाहीये गणित बुद्धिमत्तेसाठी.